हॅलो एव्हरीवन, मी मेकओव्हर बाय वंदना. तर आपली आत्ता 17वी बॅच चालू आहे. तर आज होता प्रॅक्टिस सेशन आणि ज्या दिवशी डेमो होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण मुलींना प्रॅक्टिससाठी जो आय मेकअप दाखवलेला असतो किंवा जो बेस दाखवलेला असतो तो आपण रिक्रिएट करायला लावतो. तर मुलींकडून ज्या काय बारीक सारीक चुका होतात किंवा त्या होऊ नयेत यासाठी पुन्हा प्रॅक्टिसमध्ये थोडाफार टिप्स मी देतच असते. तर प्रॅक्टिस करत असताना खूप एन्जॉय करत होत्या आणि तसंच खूप छान वर्क देखील करत होत्या. तर तुम्ही बघू शकता की खूप सुंदर सुंदर असे आय मेकअप आणि बेस त्यांनी केलेले आहे. आणि खूप मुली ज्या आहेत यामधल्या ह्या फ्रेशर आहेत, ज्यांना मेकअपबद्दल काहीच माहिती नव्हतं. अशा मुलींनी खूप सुंदर असा मेकअप, खूप सुंदर अशी हेअरस्टाईल केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप कमी वेळेत खूप छान असं बॉन्डिंग झालेलं आहे. म्हणजे ही बॅच जशी संपेल, म्हणजे खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि मला देखील खूप म्हणजे कसं तरी वाटत आहे की इतक्या कमी वेळेत त्या मुलींनी खूपच जीव लावलेला आहे आणि त्यांना देखील सोडून जात असताना कसं तरीच फील होत आहे. आणि खूप मुलींना म्हणजे शिकण्याची जिद्द होती की काहीतरी आपल्याला करून दाखवायचं आहे. अशा बऱ्याच मुली या बॅचमध्ये होत्या. त्यामुळे शिकवत असताना मला देखील खूप छान वाटत होतं की त्यांचे प्रश्न जसे जसे येतील तसे उत्तर मला देखील देत असताना छान वाटत होतं आणि मला देखील अजून शिकायला मिळत होतं. आणि तुम्ही बघू शकता की खूप सुंदर हेअरस्टाईल मेकअप केलेला आहे आणि फ्रेशर असून देखील त्यांना खूप कॉन्फिडन्स देखील आलेला आहे. तर कसे वाटले हे मेकअप तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. कामासोबतच मस्त डान्स वगैरे चालू होता. खूप एन्जॉय करत होते आणि खूप हसत खेळत त्यांनी छोटीशी फॅमिलीच तयार केलेली आहे. म्हणजे ह्या 30 दिवसांमध्ये जे काय आम्ही पूर्ण जगतो हे खूप आम्ही मिस करतो. लास्ट डेला आपली एक्झाम आणि सर्टिफिकेशन असतं. तर तुम्ही बघू शकताय की खूप असं एकत्र येऊन एक फॅमिलीच तयार झालेली आहे. खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे मुलींनी. त्यामुळे त्यांना देखील आज खूप छान वाटत होतं. त्यांना एक कॉन्फिडन्स आला की मॅम आम्ही देखील आता करू शकतो. त्या खूप खुश होत्या आणि त्यांचं हे वर्क बघून मला देखील खूप सॅटिस्फाईड झालं की हां बाबा की इथे मुली येऊन खरंच खूप छान त्यांनी वर्क केलेलं आहे. तर आपली नेक्स्ट बॅच जी आहे त्याचं देखील ॲडमिशन सुरू आहे. तर जे कोण इंटरेस्टेड असतील त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचं आहे. 24 जानेवारीपासून आपली नेक्स्ट बॅच चालू होत आहे. कामासोबतच आज मुली देखील खूपच हळव्या झाल्या होत्या की मॅम क्लास लवकर संपणार आता आणि आपण पुन्हा केव्हा भेटायचं. तर सगळे आम्ही पुन्हा भेटतो आणि असं कधीच होत नाही की आम्ही एकमेकांना विसरलो. तर खरी मजा ही एक्झाम आणि सर्टिफिकेशनला असते. त्यावेळेस आम्ही खूप एन्जॉय करतो, एकत्र येतो आणि तो दिवस तर खूप आठवणीत राहण्यासारखा असतो. थँक्यू.